हाय हॅलो सर्वांना नमस्कार. जयश्री ब्लॉगच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलता, त्याच्यामुळे काय करावं ते सुचत नव्हतं. त्याच्यामुळे डाळ भात करायचं ठरवलं, पण सारखा डाळ भात करून की नाही खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळं की नाही मी जरा वेगळा भात करायचा ठरवलं. त्याच्यासाठी मी भात एकदम मोकळा असा छान शिजवून घेतला. पहिल्यांदा मनुके, काजू, लसूण आणि मिरची का नाही घेतलं एकदम, आणि फोडणी तयार करायचं हे केलं. तरी कढईत चांगलं तेल टाकलं, जिरे तडतडू दिले. त्याच्यात आपण मिरची चांगली तळू दिली. छान परतली मिरची की त्याच्यात आपण की नाही लसूण टाकला. लसूण टाकून घेतल्यानंतर की नाही त्याच्यात आपण मनुके पण टाकून घेतले. मनुके, काजू हे सर्व काही टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. परतलं ना खूप छान लागतो, ह्याची चव येते. मिरची लसूणची चांगली चव येते, एकदम छान चव येते बघा. आणि त्याच्यात आपण मोकळा शिजवून घेतलेला की नाही भात परतून घ्यायचा चांगला, मस्त चांगली चव येते बघा. आणि आता आपण इकडं डाळ शिजवलेली आहे. डाळ फ्राय करावं म्हटलं तर त्याच्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, लसूण हा सगळं चिरून रेडी केलेलं आहे. आणि फोडणी त्याची द्यायला लागलो आहे आपण. तेल तापवून घेतलं आणि जिरी मोहरी टाकली, त्याच्यात लसूण टाकला आणि छान परतून घेतलं. टमाटर परतून घेऊन की नाही कांदा पण परतून घेतला आणि फोडणी दिली बघा त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे की नाही जरा थोडासा खायला जरा बरं वाटते. सारखं डाळ भात पण नाही चांगलं वाटत. रात्रीचा कंटाळा आलता मला, काय स्वयंपाक करायचा आणि काय नाही. दररोजचं तेच आहे, काय रात्री काय करायचं स्वयंपाकाला आणि काय नाही. कमेंट करून मला सांगा की तुम्ही असा भात कधी खाल्ला आहे का, केला आहे का, किंवा कंटाळा आला तर अजून आणखीन काय करावं ते. आता छान परतलेलं आहे बघा. त्याच्यात आपण डाळ टाकून घेऊया शिजवलेली आणि एक उकळी काढूया. उकळी काढली म्हणजे मग झालं आपलं, तयारच झालं. आता ताट पण मी वाढून घेतलेलं आहे बघा. कसं वाटलं सांगा. ही बटाट्याची चटणी आहे.